गीता अध्याय 13 श्लोक 24. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्याने धला या आहे त्या याचा उच्चार पूर्ण ऐकू येऊ दे. ध्याने नात्मनी ना पूर्ण म्हणायचा. पश्यन्ति प वर आघात, प नंतर अर्धा श आणि यचा उच्चार पूर्ण होऊ देत. पश्यन्ति केचिदात्मानमात्मना. दा पूर्ण म्हणायचा. आत्मान असं ऐकू आलं पाहिजे. मात्मना इथे पण आत्मना असा शब्द ऐकू आला पाहिजे. केचिदात्मानमात्मना. अन्ये अवर आघात, सांख्येन सावर अनुस्वार आहे त्याचा ङ झाल्या पुढे ख आल्यामुळे आणि खला ये असा उच्चार आहे. सांख्येन योगेन कर्मयोगेन कवर आघात चापरे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना. 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 अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. 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 ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. संधी विग्रह. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानम् आत्मना. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे. ध्यानेन म्हणजे ध्यानाच्या द्वारे किंवा ध्यान योगाच्या द्वारे. आत्मनी म्हणजे आत्म्यामध्ये स्वतःमध्ये किंवा हृदयामध्ये. पश्यन्ति म्हणजे पाहतात. केचित म्हणजे काही जण. आत्मानम म्हणजे आत्म्याला किंवा परमात्म्याला. आत्मना म्हणजे शुद्ध बुद्धीच्या द्वारे. आत्मन शब्दाचे 2-3 अर्थ आहेत. देहालाही आत्मन म्हणतात, मनालाही आत्मन म्हणतात, बुद्धीलाही आत्मन म्हणतात, परमात्म्यालाही आत्मन म्हणतात आणि आत्म्यालाही आत्मन म्हणतात. त्यामुळे हे सर्व अर्थ त्या त्या संदर्भाने घ्यायचे आहेत. इथे आत्मना म्हणजे शुद्ध बुद्धीच्या द्वारे. अन्ये म्हणजे इतर काही जण, दुसरे काही जण. सांख्येन म्हणजे सांख्ययोग किंवा ज्ञानयोग. योगेन म्हणजे योगाच्या द्वारे. कर्मयोगेन म्हणजे कर्मयोगाच्या द्वारे. कर्म एव योगः कर्मयोगः कर्मधारय समास आहे इथे. च म्हणजे आणि. अपरे म्हणजे दुसरे काही जण. अन्वय. आत्मानं केचिद् आत्मना ध्यानेन आत्मनि पश्यन्ति. अन्ये सांख्येन योगेन च अपरे कर्मयोगेन पश्यन्ति. स्वतःतील आत्म्याला किंवा परमात्म्याला काही माणसं किंवा काही योगी शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीच्या द्वारे, ध्यानाच्या द्वारे हृदयामध्ये पाहतात.
इतर काही जण सांख्ययोगाच्या द्वारे किंवा ज्ञानयोगाच्या द्वारे आणि दुसरे कित्येक कर्मयोगाच्या द्वारे परमात्म्याला पाहतात किंवा प्राप्त करून घेतात. या श्लोकामध्ये भगवंतानी परमात्म प्राप्तीचे 3 मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. ध्यानयोगाच्या द्वारे, सांख्ययोगाच्या द्वारे किंवा कर्मयोगाच्या द्वारे परमात्म प्राप्ती करून घेता येते. पहिला जो ध्यानयोग सांगितला त्याचा विस्तार आपण 6व्या अध्यायामध्ये श्लोक 11 ते 32 पर्यंत सविस्तरपणे बघितलेला आहे. कसं ध्यान लावावं, कसं आसन असावं, कुठे आसन असावं, तिहेरी आसन असावं, मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास करावा इत्यादी सर्व ध्यानयोगाचा विस्तार भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये अगदी सविस्तरपणे केलेला आहे. त्या ध्यानयोगाच्या द्वारे स्वतःतच असलेलं परमात्म तत्व पाहणं हा एक मार्ग सांगितला, ध्यानयोगाचा मार्ग सांगितला. दुसरा मार्ग सांगितला की ज्यांची बुद्धी शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेल्या बुद्धीच्या द्वारे, बुद्धीमध्ये अनेक संशय असणं हे बुद्धीचं अशुद्ध होणं झालं. असे सगळे संशय परमात्म्यावरच्या निष्ठेने, श्रद्धेने काढून टाकणे आणि विषयांमध्ये अनेक शाखा फुटलेली बुद्धी एकाच परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र करणे हा ज्ञानयोग किंवा ह्यालाच सांख्ययोग असं म्हणतात. हा सगळा विस्तार सुद्धा 2ऱ्या अध्यायामध्ये 11 ते 30 श्लोक या श्लोकांमध्ये भगवंतांनी सविस्तरपणे वर्णन केलेलं आहे. सांख्ययोगाची मुख्य बैठक काय आहे तर आत्मा सत्य आणि जगन मिथ्या ही जी सांख्ययोगाची बैठक आहे त्या तत्वाला अनुसरून ज्ञानाच्या द्वारे, सांख्ययोगाच्या द्वारे काही जण भगवंताला बघतात, अनुभवतात. विश्वभर पसरलेल्या अविनाशी परमात्म्याला ज्ञानाच्या द्वारे, सांख्ययोगाच्या द्वारे जे जे करत आहोत ते सगळं भगवंताला अर्पण करून स्वतःचा देह, स्वतःचं सर्व कर्म भगवंतालाच अर्पण करून संन्यस्त वृत्तीने जीव आहे तोपर्यंत जगणे हा वैराग्य वृत्तीचा सांख्ययोग भगवंतांनी 2ऱ्या अध्यायामध्ये 11 ते 30 या श्लोकांमध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. पुन्हा 4थ्या अध्यायात सुद्धा ज्ञानयोगाबद्दल भगवंतांनी पूर्ण विवेचन केलेलं आहे. अशा ज्ञानयोगाच्या द्वारे भगवंताला स्वतःमध्ये त्या परमात्म्याला बघतात. हा 2रा मार्ग सांगितला. तर 3रा मार्ग सांगितला कर्मयोगाच्या द्वारे, कर्मयोगाचा विस्तार 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक 40 ते अध्याय संपेपर्यंत म्हणजे 72 श्लोकांपर्यंत कर्मयोगाचाच विस्तार भगवंतांनी केलेला आहे. पुन्हा 3ऱ्या अध्यायात सुद्धा कर्मयोगाचंच विवेचन भगवंतांनी अत्यंत सखोलपणे केलेलं आहे. अशा कर्मयोगाच्या द्वारे देहाकडून जी जी कर्म होत आहेत ती सर्व मी करत नसून भगवंत करवून घेत आहे. प्रकृती माझ्या देहाकडनं सर्व कर्म करवून घेत आहे असा भाव ठेवून आपल्या वाट्याला आलेलं नियत कर्म भगवंताची भक्ती म्हणून किंवा भगवंताला सर्व कर्मफल अर्पण करून निष्ठेने करणं, संग आणि फल ह्या दोन्हीचा त्याग करून अव्याहतपणे शेवटच्या क्षणापर्यंत आपली नियत कर्म करत राहणं, अनासक्ती आणि संगत्याग ठेवून कर्म मात्र कधीही न सोडणं हा कर्मयोग भगवंतांनी आधीच सविस्तरपणे सांगितलेला आहे. त्या कर्मयोगाच्या द्वारे भगवत प्राप्ती काही योगी करून घेतात. अशा प्रकारे ध्यानयोग, ज्ञानयोग
आणि कर्मयोग हे 3 योग तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणारे आहेत, असं भगवंत या श्लोकात सांगतात. हे जरी वेगवेगळे दाखवलेले असले योग, तरीसुद्धा खरं तर 3ही योग एकमेकांमध्ये हातात हात घालून जातात. आपण जेव्हा एकटं असतो तेव्हा परमात्म्याचं चिंतन करणं हा ध्यानयोग झाला. जेव्हा एकटं असतो तेव्हा हे सगळं जग मिथ्या आहे, केवळ भगवत भक्ती श्रेष्ठ आहे, असा विचार करणं हा ज्ञानयोग झाला. आणि जेव्हा लोकांमध्ये जातो किंवा आपल्या दैनंदिन कर्मांना प्रवृत्त होतो, तेव्हा ती कर्म भगवंताला अर्पण करून अनासक्तपणे संग टाकून देऊन फल भगवंताला अर्पण करून करणं हा कर्मयोग झाला. एकाच वेळेस आपण 3ही योगांचा अवलंब करू शकतो आणि अशा प्रकारे 3ही योगांच्या द्वारे भगवत प्राप्ती निश्चित आहे. ध्यानाच्या द्वारे ज्ञान होतं, ज्ञानातून कर्मफलाचा त्याग होतो, कर्मफलाच्या त्यागातून तत्काळ शांतीचा अनुभव येतो. हे आपण 12व्या अध्यायात बघितलेलंच आहे. तेच इथे थोडक्यामध्ये पुन्हा एकदा सांगितलं. अशा प्रकारे ध्यानयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे 3 योग, ह्यापैकी एक जरी योग तुम्ही चांगल्या प्रकारे निष्ठेने अवलंबलात तरीसुद्धा भगवत प्राप्ती निश्चित आहे, असं इथे भगवंतांनी सांगितलं. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. हरि ओम तत्सत्.